हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आय होप सगळे मस्त आणि मजेत असणार आहेत आणि असेच आपले छान छान ब्लॉग्स तुम्ही रेग्युलर बघत असणार आहे. तर लास्ट टाईमचा जो ब्लॉग होता तर तो तुम्ही पाहिला. लास्ट टाईम आमच्या घरी छान बेबी आला, सो मग तिकडे गेले होते आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता घरातली साफसफाई करायला घेतली पाहिजे की 14 एप्रिल येते आहे, आपला सण येतो आहे. सो त्याच्यासाठी तर घरातली साफसफाई करायला गरजेचंच आहे. तर म्हटलं आता पटपट आहे ना एक एक रूम आवरून घ्यावा. तर मी सगळ्यात आधी तर पहिलं म्हटलं किचन आवरून घेते. तर सकाळची जी काय कामं होती तर ती आवरली होती आणि मग म्हटलं आता सगळं काय आवरून घ्यावं. आणि दोन्ही पिल्लं तर खेळत होते मस्तपैकी, त्यांच्या आंघोळी वगैरे काहीच झाल्या नव्हत्या. पण म्हटलं सगळ्यात पहिले आधी हे करून घ्यावं, नाही तर तसेही ते ना आपले मध्ये मध्ये करून ना खराब होणारच आहेत त्यांचा अंग. त्यामुळे म्हटलं मग आंघोळ त्यांना लगेच घालायला नको. सो मी इकडे ना सगळ्यात पहिले तर किचनमधल्या सगळ्यांना मांडण्यांवरची भांडे आहेत ना तर ते ना किचनवरती ठेवून घेतले. म्हटलं एकदा की मांडणी जर क्लिअर झाली ना तर मग काही टेन्शन राहत नाही, बाकीचं सगळं साफ करणं एकदम इझी होऊन जातं. सो मी इकडे ना तेच करत असताना सगळे डबे वगैरे ज्याच्यामध्ये आपलं धान्य वगैरे असतं तर मग म्हटलं तर ते पण सगळं रिकामं करून घ्यावं. सो मग इकडे ना तीच माझी तयारी चालली होती की छोटी छोटी जे काय भांडे होते, डबे होते, तर त्यातलं जे काही सामान असायचं तर ते काढून घेत होते. त्यानंतर मग इकडे मांडणी येत जी की निघाली बाहेर, सो मग ती काढून घेतली आणि त्याच्यानंतर तिच्यावरची जी काय जाळी वगैरे झालेली असतात तर त्या सगळ्यात पहिले झटकून घेतल्या. बरं, हे सगळं करत असताना दोन्ही पिल्लं काय करत होती तर ते माझं काम वाढवायचंच काम चालू होतं त्यांचं. तर तेवढं सगळं करत असताना मग फ्रीज वगैरे पण म्हटलं बॅक साईडने क्लीन करून घ्यावं. ते काय नेहमी करणं होत नाही, सो मग ते पण करून घेतलं. आता हे सगळं होत असताना आहे ना मला एकच आठवतं की जयंतीची तयारी असायची ना तर लहानपणी ना मम्मी पण सगळं घर वगैरे साफ करायची. त्यानंतर मग आम्ही आत्तूकडे जायचो जयंतीसाठी. सुट्ट्या पडल्या की निघालो आम्ही. 12 एप्रिलला पेपर वगैरे संपायचे, त्यानंतर 13 एप्रिलला लगेच आत्तूकडे. आणि ती जी मजा होती ना जयंतीची ती आत्ता जरी नसली तरी पण एक्साइटमेंट तीच आहे. खूप जास्त एक्साइटमेंट असते आम्हाला 14 एप्रिलची, कारण ज्यांनी आम्हाला सर्व हक्क दिले, सर्व आम्हाला जगण्याचा अधिकार दिला, तर त्यांची जयंती असते आणि ती आम्ही थाटात साजरी करणार हे आमचं आधीपासूनच असतं. सो मग आहे ना इकडे मी ना आता सगळी काही कामं करत होते. या साईडची मांडणी पण क्लीन करून घेतली. तर हा शौर्य बघा मध्ये करायचं चाललं होतं आणि मी थोडी बाजूला झाले की या दोघांचं मात्र आहे ना हे असं काम वाढवायचीच कामं चालू असतात माझे. सो मग आहे ना इकडं पूर्ण किचनची साफसफाई वगैरे करून घेतली मी. सगळीकडचं झाडून वगैरे घेतलं. तसं तर वरच्यावर साफ करणं होतंच, पण तरी पण आहे ना एकदा असं सगळं क्लीन करून घेतलं ना की मनाला पण शांती वाटते की साफ केलं. आणि हे सगळं करत असताना मी जी खुर्ची ठेवली होती खाली तर ती शौर्याने बाजूला घेतली. सो मग मला उतरायला खूप जास्त कष्ट करावे लागले. त्यानंतर मग आहे ना सोबतच म्हटलं आता चला बाथरूमचा एरिया आहे तो पण छान क्लीन करून घेते. सो तिकडचे पण झाडून वगैरे घेतलं आणि सगळं काही वरची जी काही जाळे वगैरे होतं तर त्या काढून घेतल्या. तर तसंच सगळं आता मग झाडून वगैरे तर झालं होतं. तर आता भांडे घासायला लागायचं होतं आणि भांडे घासायला लागत असताना मला माहिती होतं की ही पिल्लं माझी काही शांत बसणार नाही आहेत. सो त्यांना मग मी मस्तपैकी टी व्ही लावून दिला. तरी पण टी व्ही बघत असताना त्या दोघांचं खूप छान खेळायचं काम चालू होतं, तर ते तुम्हाला मी दाखवते. भाजीवाला आलाय. काय म्हणतोय भाजीवाला? काय आणले भाजी? काय आहे भाजीला? बघू, मला दाखवा. बसा खाली, बसा. टोप उतरायचा का तुमचा? हां, उतरू टाकू. ओके ओके, हां बसा बसा खाली. ओके, काय काय भाजी आणली आहे? चॉको, कोथिंबीर, बटाटे काय आणलंय का? थांबा मग प्लेट देते माझी. बटाटे द्या मला, अजून कांदे पण द्या. आणि काय देत आहे? हां, काय आणलं अजून? हां, अजून? हां, संपली का भाजी तुमची? आता पैसे तुम्हाला देऊ? किती पैसे पाहिजे? 2-3 पैसे पाहिजे. ओके, धरा तुम्हाला पैसे. ओके, बाय. उद्या या भाजी घेऊन. टोपी पाटी डोक्यावर देऊ का तुमची? देऊ? चला उठून घ्या. जरा हे डोक्यावर घ्या ना. आता जा तुमच्या घरी. ती भाजी आमची आहे ना, ती भाजी आमची आम्हाला द्या. अरे दादाने भाजी टाकली. धर. ओके, हां बोला भाजीवाले म्हण. हां म्हण ना, भाजीवाला आला. भाजीवाला भाजी
द्या. काय काय भाजी दिली? काय भाजी आहे? इकडे बघा, वरती बघा भाजीवाले. वांगे बटाटे काय आहे का? हा काय? कोथिंबीर कढीपत्ता काय आहे तुमच्याकडे विकायला? अरे भाजीवाला काय आहे तुझ्याकडं? शौर्या तर तुम्ही बघितलं असेल ह्यांचं किती जास्त खेळणं चालू होतं. सो त्यांना म्हटलं चला ठीक आहे तुम्ही खेळा, आता त्यांना काय मध्ये मध्ये करू देत, करायचं ते करू देत, पण माझं एकदाचं काम झालं ना की मग काही टेन्शन नाही. सो मग ना मी सगळ्यात पहिले तर भांडे घासायला घेतले. आणि काय होतं, ज्यावेळी आपण किचनवरती सगळी काय भांडी ठेवतो ना तर मग ना ती पटापट घासून आहे ना एक एक रिकामी होऊन जातात. नाही तर मग इकडून पण पुन्हा मग ते मांडणीतून भांडे घ्या आणि मग ते परत घासायला घ्या. त्यापेक्षा सगळे भांडे एकाच टायमिंगला मी काढून ठेवते. म्हणजे मी तरी असं करते आणि ते मला सोपं पडतं. तुम्ही कसं करत असाल तर ते तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता. सोबतच आहे ना इकडे मी ना माझे ना जे काही यूट्यूबला काहीतरी लावायचं आपलं डेली ब्लॉग्स म्हणा किंवा मग आणखीन वेगळं काही, तर मग ते बघत असते मी. आणि ते चालू असतानाच माझे भांडे घासून पण होत असतात. म्हणजे साईड बाय साईड दोन्ही कामं होतात. आणि मला ती आता सवयच लागलेली आहे की समोर फोन ठेवून आहे ना जे काय असेल ते भांडे वगैरे क्लीन करायचे, पटपट होऊन पण जातात. त्यामुळे ना मी मग तेच करत असते. सो मग मी ना इकडे मी पटापट सगळे भांडे वगैरे घासून घेतले. आणि मी भांडे घासत असताना ही दोन्ही पिल्लांचं भांडणं वगैरे चालू होती. तर मग ते लोक मला हे सांगायला येतच होते की मम्मी हे झालं ते झालं. मग जायचं परत, मग त्यांना टी व्हीला चॅनल लावून पाहिजे असेल तर तो लावून द्यायचा. हेच सगळं चालू होतं. तेवढ्या वेळात सगळे मग भांडे वगैरे घासून झाले. आणि त्यानंतर मग ना मी डिरेक्टली म्हटलं आता ना किचनची जी वरची भिंत आहे तर ती घासून घ्यावी, कारण त्याच्यावरती तेलाचे डाग वगैरे बरेचसे जमा होतात. आणि आता आहे ना ते मी सगळं क्लीन करत असताना आहे ना म्हटलं आता चला पटापट सगळं करून घ्यावं. सो मग मी इकडे वरती चढली होती. आणि हे सगळे जे डाग असतात ना तर ते घासणं खूप जास्त कठीण होतं. त्यासाठी ना ते प्रॉपर लिक्विड वगैरे असतात ना तर त्याचा वापर केला तर बेस्टच असतं. सो मग ना मी इकडे पटापट म्हटलं आता सगळं आवरून घ्यावं, कारण दोन्ही पिल्लं मस्त खेळत होती. तर हे ना इकडे मी मस्तपैकी सगळं घासून वगैरे घेतलं आणि क्लीन करून घेतलं. आणि आता फायनली माझं किचनचं सगळं काही धुवून वगैरे झालं होतं. किचन ओटा क्लीन झालं होतं. आता छोटे मोठे जे काही भांडे होते तर ते मी घासायला घेतले होते की जेणेकरून आहे ना पटापट सगळं होऊन जाणार. आणि हे सगळं घासून झाल्यानंतर आहे ना मग मी मस्तपैकी आंघोळ केली, बाळांना आंघोळ वगैरे घातले. आणि त्यानंतर मग आहे ना तर फायनली आता सगळं काही आवरून झालं आहे. भांडे वगैरे ते सगळे घासले ते. आणि जे काही मांडण्या होत्या, ही मांडणी तर निघत नाही. सो हिला आहे ना मस्तपैकी घासून पुसून वगैरे घेतली ओल्या कपड्यांनी. इकडची मांडणी मस्त धुवून वगैरे तिला बाहेर वाळत टाकली होती. आता प्रॉपर सगळं किचन आवरून झाल्यावरचं सगळं झटकून झालं आहे. ही जी भांडी आहेत तर ही मी काय लगेच घासणार नाही आहे. सॅटर्डे संडे असेल त्यावेळेस मग ह्यांना सांगेल की मला ती काढून द्या वरून, आणि त्याच वेळेस ती घासेल. कारण मला आता ते वरतून जाऊन काढणं आणि परत त्यानंतर ते घासणं हे सगळं पॉसिबल होणार नाही. तर मग ते घरी असले की तर ते देतील मला सगळं काढून. सो आता ना किचन एकदम छान क्लिअर झालं आहे. आणि आता फक्त आहे ना भांडे मांडायचे ठेवले ते मी. सो हे सगळं किचनवरतीच पसारा ठेवला आहे, कारण जोपर्यंत किचनवरती असणार ना तर पटपट मांडून देणार. आणि सगळ्यात जास्त टेन्शनचं काम म्हणजे ना भांडे जे घासायला काहीच वाटत नाही, पण जी भांडी घासून झालेत ना तर ती लावायला इतका जास्त कंटाळा येतो ना. तर आता माझं पण तेच झाले. दोन्ही पिल्लं झोपले ते, पण त्यांनी ना बराच वेळ मी काम करत होते पण त्यांनी काही जास्त त्रास दिला नाही, मस्तपैकी खेळत होते. सो त्यांचं पण आवरलं. त्यानंतर त्यांना मध्ये चारलं वगैरे होतं, सो ते मस्त खेळत होते. तर आता ही भांडे वगैरे लावायचं तर कंटाळाच आलेला आहे.
पण ते आता ते लावणं तर गरजेचंच आहे. तो थोड्या वेळाने लावेल, पण आत्ता आहे ना मी सकाळपासून अजिबात काही खाल्लेलं नाही, तर त्यामुळे म्हटलं आता ना पटपट काहीतरी पोहे वगैरे बनवते आणि खाऊन घेते. सो चला आता भांडी वगैरे लावून झाल्यावरतीच तुम्हाला फायनल लुक दाखवते. तर फायनली आता सगळे भांडे वगैरे लावून झालेत आणि इकडे आहे ना असं किचन दिसते. आता फ्रीज मला उद्या आवरायचं आहे, जो की मी पूर्ण त्याचं डीप क्लिनिंग करणार आहे. त्यामुळे ना फ्रीजवरती थोडाफार पसार आहे, पण जे काय आहे ते बाकीचं सगळं काही आवरून घेतलं आहे. आणि आता आहे ना तर काय रे काय आणलंय पप्पांनी? शरू इकडं बघ शरू. ए काय आणलं? कोणी आणलं ते? कोणी आणली? ओ ओ काय 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 हवंय? काय देऊ? काय करायचं त्याचं? काय करायचं? पप्पांकडनं घे खोलून. पप्पांना सांग जा दादू. शौर्य काय पप्पांनी काय आणलं तुला? किती घाई झाली आहे बापरे. द्या त्याला खोलून द्या. येस. आणि मम्मासाठी काय आणलं पप्पांनी? वाव लाईट आहे ना. छान छान. अय्यो पप्पांनी काय आणलं मम्मासाठी? अजून काहीतरी? अय्यो लाईट पण आहे का त्याला? छान छान. आपण अंधार करून बघू का? ए लाईट बघू. शौर्य लाईट कशी बघू? शरू बघू लाईट. गाडी बघू तुझी शरू. हां बुक्स आणलेल्या बुक्स नाही बघितल्या, पहिल्या गाड्यांवर गेलेत. त्यानंतर मग आहे ना संध्याकाळी ज्यावेळेस अहो जिमवरून आले ना, तर त्यांनी ना माझ्यासाठी बांगड्या, कानातले आणि गळ्यातलं घेऊन आले होते. बाळांसाठी बरेचसे गाड्या वगैरे घेऊन आले ते, बुक्स आणलेले. कारण त्यांच्या इथे आहे ना समोरच जिमच्या उरूस होता. सो तिथे आहे ना खेळणे वगैरे होते, तर म्हणे खेळणी वगैरे घेत होते. तर मला विचारत होते बाळांसाठी खेळणी घेतो आहे, तर मग म्हणलं माझ्यासाठी पण काहीतरी घेऊन या. सो मग त्यांनी हे असे कानातले आणि बांगड्या आणि गळ्यातले वगैरे घेऊन आले होते. तर ह्या दोन्ही पिल्लांचं बुक्स आणलेले, पण बुक्सवरती अजिबात लक्ष नव्हतं. फक्त आणि फक्त लक्ष गाड्यांवरती होतं दोघांचं पण. तेवढंच त्यांचं खेळायचं काम चाललं होतं. बुकचं काय गेलं त्यांना? शरू हे बघ ना, बुक बघ ना शरू. तर आज दिवसभराची कामं करून खूप जास्त दमायला झालं होतं. संध्याकाळी ना फक्त खिचडी वगैरे केली होती. आणि त्यानंतर मग आहे ना ह्या दोन्ही पिल्लांचं तर नवीन गाड्यांसोबत भरपूर असं खेळणं चाललं होतं. तर चला मी आजचा ब्लॉग आहे ना इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आहे ना नक्की कमेंट करा. तर चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी ना काळजी घ्या. बाय.